खुल गए ताले सारे वह क्या बात हो गई, खुल गए ताले सारे वह क्या बात हो गई। आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई। खुल गए ताले सारे क्या बात हो गई, खुल गए ताले सारे क्या बात हो गई। आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई। भगवान प्रकट झाले, खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई। आणि आज जन्मे कन्हैया देव प्रकट झाले। क्रूरकंसाच्या बंदिशाळेत पहारेकरी होते झोपेत, देवकी माता झाली प्रसूत आणि उघडीले दारे सारे अवचित जोबळ जोबळ। भगवान प्रकट झाले, गोपाल कृष्ण भगवान की जय। नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली, तेथे ठेवी मजा आणि येथे उचलीला कमळापती पायीचे बंधन गळते। देवाला डोक्यावर घेतलं, शेषान छत्र धरलं, विजांचा कडकडाट यमुनेनं वाट दिली। गोकुळामध्ये गेले, यशोदेला योगमाया, योगमायेला सोबत घेतलं, देवाला यशोदेजवळ ठेवलं, वसुदेवजी परत झाले। गोकुळीच्या सुका अंत पारण आईले का बाळकृष्ण नागरी आनंदाला आणणार, गुडिया तोरणे करते ताकती तुका म्हणे चंदमन मोहिले गोविंदे। सगळीकडे आनंदी आनंद आहे। नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो बाल गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय बाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, आहा कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल की, कोटि ब्रह्मांड की अधिपति लाल की, आहा गैया चराने आए जय हो पशुपाल की, गैया चराने आए पशुपाल की, आहा नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, सांगो कुणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगो मी सांगो कोणाला, किती सांगो मी सांगो कोणाला, आज उपजनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे। तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे। विठ्ठल महायोगपीठ तटी भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातो मुनींद्र,
समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग केरू पांडुरंगा करू प्रथम नमन सुचरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लुपावून झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसु पुरवावी मस्तक ही पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनमाद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपंदिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तं वटस्य वत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जन सदैव नन्दनन्दनं वेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझ्या बाकी कमा घेणार तुका बंधून देवा शब्द दीर्घाची राखावा कर जोडतो कधी गाडी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा हो स्वामी तुका या देवा यावरीने करावा विहीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन हरे तापसरबापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथ सिद्ध दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या उपजनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी त्वयसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करण्यास सदैव वैकुंठाला किल्ले बारका संप्रदायाचा कडे देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा हा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील काल्याचं महत्त्व सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र मंगळापूर या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालेलं आपलं हे श्री क्षेत्र मंगळापूर गाव आणि या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू सुनील महाराज मंगळापूरकर यांच्या मार्गदर्शनाने मंगळेश्वर भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंगळापूर तरुण मित्र मंडळ या सगळ्यांच्या असणाऱ्या अथक परिश्रमाने तुमच्या सगळ्यांच्या दातृत्वाने गेल्या 95 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह त्याच्यावेळी जास्त आहे आकडा तो होता त्याच्यामुळे सॉरी शक्तिमान विठ्ठल अखंड हा शब्द त्याला लागू पडतो त्याला कधी खंड नाही अखंडित सुरू असलेला त्या ठिकाणी खंडित नामा त्यांची वाटप आहे. आणि यावर्षी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मित्र मंडळाच्या वतीने मला या ठिकाणी ही सेवा देण्यात आली. खरं तर महाराजांचाही बऱ्याच वेळा आग्रह होता फोनही होते पण शक्य झालं नाही. यावर्षी आमच्या समाधान भाऊ चुंबळेंना त्यांनी फोन लावला त्यांना वाटलं हा आपलं घेत नाही त्यांच्याकडून तरी घेईल असं अजिबात नाही. महाराज आम्ही महाराष्ट्रभर मोठ्या मोठ्या सप्त्यांमध्ये महाराजांचं नाव असतं पण अजून प्रत्यक्ष आमची भेट झाली नव्हती. आमचं भावासारखं नातं आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन माता सरस्वतीची गायनाच्या माध्यमातून सारस्वताची पूजा करणारे हे सगळे ज्ञानोबरायांचे माऊली कृपांकित ताहाल महर्षी मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण शत्रुघ्न महाराज पठाडे
या दोन भावांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला महाराज. भरत पठाळे, परवा आम्ही सोबत ओंकार महाराज होते, आम्ही बीडला गोरक्षनाथ टेकडीला होतो. या दोघं भावांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. नावही गोडे, भरत शत्रुघ्न. गायन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतलं खूप मोठं नाव, ज्यांचं आपल्या गावावरती विशेष प्रेम आहे. ओंकाराची साधना केल्यानंतर निर्गुण निराकार असणाऱ्या भगवान परमात्म्याला सगुण साकारात्वाचं रूप देण्याचं कार्य हे ज्यांच्या गायनातून आपल्याला अनुभवायला येतं ते श्री हरिभक्तीपरायण ओंकार महाराज जगताप. आपल्या गावाचं वैभव, आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू, संबंध महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं असे असणारे श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज मंगळापूरकर. हार्मोनियम वादक दादा फार सुंदर. समस्त भजनी मंडळ, विनेकरी, चोपदार, टाळकरी. साऊंड सिस्टीम तुमचा एकदम कोड आहे. रामदास अभंग का? नाही, माऊली भागवत. माऊली भागवत, ठीक आहे. माझ्यासोबत मला बांधून घेऊन आलेले आमचे दोघं पारमार्थिक क्षेत्रातले आमचे सहकारी प्रतीक पिंगळे, प्रफुल्ल गायकवाड. एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. तरुणांचा असणारा विशेष सहभाग, तरुणांचा असणारे अथक परिश्रम. खरं तर वारकरी संप्रदायाची रचना ज्ञानोबारांनी तरुणपणातच केली. परमार्थाचं वय तरुणच पण आहे मायबापो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. प्रभू रामचंद्रांनी त्राटिका मारली वयाच्या, बोलत चला, 16व्या वर्षी. भगवान श्रीकृष्णाने कंस, चांद्रमुष्टिक यांच्यासोबत मल्ल युद्ध केलं वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली वयाच्या 16. श्रीमदाद्य भगवत्पाद शंकराचार्यांनी भारत भ्रमण केलं वयाच्या 16व्या वर्षी. म्हणून 16वं वरीस मोक्याचं. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. बेसुरी करायचा प्रवचन हरी रंगीनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे तोची एक हरी रंगीनाच. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तरणा भाग्यवंत. म्हणून गावातलं भजनी मंडळ, गावातलं तरुण मित्र मंडळ, गावातले महाराज, ही सगळी मंडळी जेव्हा येते तेव्हा हाच त्या ठिकाणी सुसज्ज आणि भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी सप्ताह साकारला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. गावातले महाराज शक्यतो गावातल्या सप्त्यात थांबतील अशी बऱ्याच ठिकाणचे अनुभव आहे. जय गावी केला वास तेथे नसावे उदास. आपलं प्रेम आहे, आपला जिव्हाळा आहे आणि या सगळ्यातून त्या ठिकाणी निर्माण झालेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह असो. काल्याच्या कीर्तनाची सेवा ही कलशस्थानी शोभणारी कीर्तनाची सेवा आहे. सांगतेचं कीर्तन आहे. काला का आला समजलं तर बरं, नाही तर झाला याला. अनेका भाटकोन जानेका भाटकोन ब्रह्मा का कपाटकोन तू कोण मैं कोण हु आय मे तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच दे. मी कोण आहे, कुठून आलो, काय करतो, काय त्याचे काय ग्राह्य, काय सोडायचं, काय ठेवायचं, काय निषिद्ध, काय ही ते, काय आणि ही ते, काय सोयी ते, काय पर ही ते, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्याच्यात केला जातो तो माणूस देह. वृंदावन, मथुरा, द्वारका, उत्तर भारतामध्ये भगवंताच्या 56 भोगांना महत्व आहे, पण वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. काला
सप्ताह कुठलाही असेल त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला म्हणजे काय तर भगवंताचा रंग काळा आहे, त्याला हिंदीत काला म्हणतात. ओ काला एक बांसुरी वाला सुध विसरा गया मोरी रे, सुध विसरा गया मोरी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, कोई नगरिया न छोड़ी रे, कोई नगरिया न छोड़ी. ओ काला कोणता? वो दुनिया राखन वाला, वो बंसी बजाने वाला, नंद लाला रे गोपाला, नंद लाला रे गोपाला, नंद लाला रे वो दुनिया रखने वाला, वो बंसी बजाने वाला, नंद लाला रे गोपाल. हे त्या काळ्याचं कीर्तन आहे म्हणून काल्याचं कीर्तन. या अभंगामध्ये तुकोबराय प्रतिज्ञा करतायत. कोणी केली, का केली, कशी केली, त्याच्यात स्वतःचं हित, जगाचं काय हित, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार. प्रतिज्ञाच्या बाबतीत जर विचार केला तर 4 लोकांच्या प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे, आपण नेहमी ऐकतो. एक देवाची होती, रावणाची होती, संताची होती, मानवाची होती. याच्या पलीकडे लोकांच्या प्रतिज्ञा नाही. पहिली प्रतिज्ञा होती भगवान कृष्णाची. सांगीन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. भगवान कृष्ण म्हटले होते की मी महाभारताच्या युद्धात हातात शस्त्र धरणार नाही, धरल्याशिवाय. भीष्म पण केला खरा धनुर्धरा, देवासारखा धूर्त राजकारणी आजपर्यंत जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. राजकारण करावं कृष्णानं, आपण काय राजकारण करू? आपलं राजकारण गाव नासवतं. राजकारण कृष्णानेच केलं. कसं केलं ऐका. आंधळ्याचे 100 होते, एक बी निवडून येऊ दिलं नाही. पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही. याला म्हणतात राजकारण. भगवान कृष्ण काय होते हो? भगवान कृष्ण योगी होते, त्यागी होते, सर्वज्ञ होते, मर्मज्ञ होते, धर्मज्ञ होते, नीतिज्ञ होते आणि सगळ्यात मोठे म्हणजे राजकारणपटू होते. भगवान कृष्ण ज्याला राजकारणात सफल व्हायचे त्याने कृष्णाचा बारकाव्याने विचार करायचा, बारकाव्याने अभ्यास करायचा. त्याने प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र धरणार नाही, मोडली. हाच फरक आहे भगवान कृष्णा म्हणून रामामध्ये. प्रभू रामचंद्र जीवनात कुठेच खोटे बोलले नाही. या बाबाने जीवनात खोटं बोलण्याची एक बी संधी सोडली नाही. नवे नवे जो कधीच खोटं बोलला नाही याने त्याला बी खोटं बोलायला भाग पाडलं. बोल नरोवा, हे वैशिष्ट्य आहे त्याचं. त्याची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. दुसरी होती रावणाची, स्वर्गाला शिरला गेल, सोन्याचा सुगंधाने खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड्या पाण्या. बाकी जाऊ द्या, त्याने जर रावणाने स्वर्गाला शिडी लावली असती तर बरं झालं असतं. जर रावणाने स्वर्गाला शिडी लावली असती तर मंगळापूरचे लोक रात्री स्वर्गात, पहाटेच मंगळापूरमध्ये, 31 डिसेंबर तिकडेच. आणि जर समजा ऐका, जर रावणाने शिडी लावलीच असती तर तुमच्या गावातून किती लोक स्वर्गात गेले असते? मी परफेक्ट आकडा देईल तुम्हाला. एक बी गेलं नसतं. का? एक जण शिडी चढून वरती जायला लागला, खालून 4-5 जण तंगड्या खाली वाढल्या असत्या. मराठी माणसांचा सगळ्यात मोठा गुणधर्म हा आहे की आपल्याला आपल्यातलं कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही. हा इतिहास आहे आपला जगाच्या उदयापासून. रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. तुमची माझी तर कधी येऊ करू तीव करू निकल गया क्या करू. प्रतिज्ञा संतांनी केली. अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय कावघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. प्रतिज्ञा केली पूर्णत्वाला गेली. आजी संसार सुपळ झाला की माय. ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये माऊली सांगतात की संसार सुपळ झाला. नुसती प्रतिज्ञा नाही केली तर तो प्रतिज्ञाला पूर्णत्वाला नेऊन संसार सुखाचा करून दाखवला. मग भगवंतानं त्या ठिकाणी तुकोबरायांना विचारलं की तुकोबराया, मागणीच्या अभंगात आपण म्हणतो न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. तुकोबरायांना मुक्ती नको, धन नको, संपदा नको. भगवंतानं सांगितलं जर नको तर मग मुक्ती नको, जन्म घ्यावा लागेल. आणि जन्म म्हटला तर मातेच्या उदर कोरीपासून विष्टीच्या दाथरी 9 मास कष्टाला दाव्याने प्रसूत झाली. एवढ्या यातना आहे गर्भवासाच्या, तुम्ही म्हणता मी जन्म घेईल. बरं तुकोबराय तुम्ही म्हणता मी जन्म घेईन, परत परत येईन, पुन्हा पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हे तुकोबरायांचे शब्द आहेत. 350 वर्ष अगोदर शब्द आहे महाराज ते. तुकोबराय म्हटले होते 16व्या शतकात मी पुन्हा येईन. आणि आले. कशा का होईना? कोण? हा तुकोबार आहे. फक्त तुकोबार डोक्यात ठेवा, भलत नका ठेवू.
आले महाराज. एकदा गवर सेठ वाणी लिंगायत यांच्याकरता आले, एकदा संताजी महाराज जगनाडे यांच्याकरता आले, एकदा त्यांची मुलगी भागीरथीबाई यांच्याकरता आले. निळोबारायण करता तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीले वाचुनी आला शिका. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तू कयाचा धावा करीत असो. आले तुकोबाराय. ऐका, महाराजांनी प्रतिज्ञा केली मला मुक्ती नको देवा, पण भगवंतांनी सांगितलं तुकोबाराय मग जन्म घेण्यासाठी एवढे लालायत काय हो तुम्ही म्हणता घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, परत परत येईन पुन्हा पुन्हा येईन कशासाठी? अभंगाच्या महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ, पुन्हा येऊ, परत येऊ, प्रत्येक युगात येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात. दही आणि भात दोघी पांढऱ्या वस्तू आहेत आणि 5 पांढऱ्या वस्तूपासून सावध राहावं असं सुभाषितकार सांगतात. पहिली वस्तू आहे पांढरी मीठ, दुसरी आहे मैदा, तिसरी आहे साखर, चौथी आहे सफेद लिंबू. तुमच्याकडे नाहीत ते, पण आमच्याकडे बागा भरपूर सफेद लिंबूच्या. नाही ध्यानात येणार तुमच्या. संडे हो या मंडे त्याला सफेद लिंबू. काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि मरायच्या टायमाला पॉझिटिव्ह झाला. डॉक्टरने सांगितलं तुझी इम्युनिटी फार कमी आहे, तुला इम्युनिटी वाढवण्याकरता सफेद लिंबू खावंच लागेल. खाल्लं, देह जावं अथवा राहावं, पांडुरंगीत रडभाव हे प्रमाण लावायचे कुठे? सध्या महिना बरोबर आहे, कोंबड्या निर्धास्त फिरत आहे महाराज. एकदा फक्त पोळा होऊ द्या, फुटलाच समजा पोळा. भेटला इथे दोघी पांढऱ्या वस्तू आहेत, काला खाऊ दही भात. दही पांढरं आहे, दूध नासल्याशिवाय दही तयार होत नाही. दुधाचं नासलेलं रूपांतर दही आहे. जसं दही नासलेलं आहे तसा संसार सुद्धा नासलेला आहे. फलकट तो संसार. मग दही नासलेलं आहे दूध म्हणून तुम्ही काही दही फेकून देत नाही. मंथोनी दहीचं घे, दह्याचं घुसळण गेलं की लोणी येतं, लोण्याला तापवलं की तूप मिळतं. तसं संसाररूपी दह्यात भक्तीची रवी घालून विवेक वैराग्याच्या दोराने घुसळण केलं की परमार्थरूपी लोणीवरती येतं. परमार्थरूपी लोण्याला वैराग्याच्या अग्नीवर तापवलं की निखलस परमात्मा सापडतो, म्हणून दही. दुसरं आहे भात. तुमच्याकडे भात पेरतात ना, या भागात तुमच्या भरपूर आहे. तिकडे गोटी, सिन्नर, त्र्यंबक भात पेरतात ना. तांदूळ पेरतात ना, इकडे तांदूळ उगतो ना. तांदूळ नाही उगत, साळ पेरावी लागते. तांदूळ उगत नाही म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही. जो पुन्हा जन्म घेत नाही तोच पवित्र असतो, म्हणून कपाळाला तांदूळाच्या अक्षदा लावतात, बाजऱ्याचे दाणे लावत नाहीत. पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे केले. तांदूळ पुन्हा कधी जन्म घेत नाही. म्हणून पंढरपूरला गेलो आपण तर प्रसाद काय, लाही किंवा
मुरमुरेच बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा न हे ऊस आम्हा काहीचा गर्भवास. बीज भाजलेलाही झाली ते पुन्हा उगत नाही म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही. म्हणून दही आणि भात दोघांचं मिश्रण. मायबापा हो, हरिनामाचा खिचडी काला, प्रपंच आणि परमार्थ या दोघांचं समसमान त्या ठिकाणी मिश्रण केलं की जीवन सार्थकी लागत असतं. हरिनामाचा खिचडी काला म्हटलेला आहे. दोन सजातीय विभिन्न वस्तूंचं एकत्रीकरण म्हणजे काला. भगवंतानं 5.5 वर्ष अगोदर सगळ्या समाजाला एकत्रित जमा केलं गोवर्धनाच्या खाली. सगळ्यांना एकत्रित करून काला वाटला. ते खऱ्या अर्थानं सामाजिक ऐक्य म्हणजे काला. काला वेगळा, रद्दा वेगळा. काला आज आहे आणि रोज आपण 2 भाकरी मोडायच्या, त्याच्यात कालवण घालायचं. उचल गोया बुज नया, उचल गोया बुज नया. त्याला काला नाही, त्याला रद्दा म्हणतात. जेवण वेगळं, भोजन वेगळं, पंगत वेगळी, अन्नदान वेगळं, महाप्रसाद वेगळा. आपण 2 टाइम रेग्युलर करतो त्याला काय म्हणतात? जेवण. का झालं का जेवण? जेवले का? रेग्युलर करतो त्याला म्हणतात जेवण. विशिष्ट लोकांसाठी असतं. शत्रुघ्न महाराज, ओंकार महाराजांसाठी त्याला म्हणतात भोजन. त्याला म्हणतात भोजन. सगळ्यांसाठी असते ती पंगत. निमित्तानं असतं ते अन्नदान. आणि काल्याचं कीर्तन झाल्यावर जो मिळतो तो महाप्रसाद. प्रसादे सर्व दुःखानाम असं म्हटलेलं आहे. सगळ्या दुःखांचा नाश करतो तो प्रसाद आहे. त्याच्यामध्ये प्रासादिक वाणी, संतांची, ग्रंथांची, भगवंताची प्रासादिक वाणी अन्नात पडली की अन्न राहत नाही, अन्नाचं प्रसादात रूपांतर होतं. म्हणून काल्याचं कीर्तन झाल्यावर मिळतो तो प्रसाद. नाही, जुन्या काळामध्ये घरात सासूबाईचं राज्य होतं 25-30 वर्ष अगोदर. तो काळ वेगळा होता. तेव्हा घरामध्ये सासूचं राज्य असल्यामुळे सुनबाईला सासुरवास होता. आता उलट झालं. आता सासुरवास नाही, आता सुनवास आहे. सुनवास. अवघड झालं. जग बदललं, काळ बदलला. अवघड झालं. सोपं सांगतो ना माय. 25 वर्ष अगोदर जर पाळण्यात लेकरू असलं, माय घरकामात असली, पोरगं रडायला लागलं तर माय काय करायची? हातातलं काम टाकायची, पोराला उचलून पोटाशी लावायची. पोटाशी लावल्यावर पोरगं गपगार व्हायचं का? त्याला माईचे ठोके अनुभवायचे होते. ते माईचे ठोके ओळखायचे की आईच्या पोटात असताना मला ह्या माईचे ठोके परिचित, ही माझी आई आहे. माईनं पोटाशी लावल्याबरोबर लेकरू शांत व्हायचं. आता जर पोरगं रडायला लागलं तर काय करतात तुम्ही बोललेत बरं वाटतं. काय करतात? मोबाईल देतात. आता तर इतकं वाईट आहे ओंकार बाबा. आता पोरगं रडतं पण माय मोबाईल सोडत नाही. हे कालचक्र बदलत चाललं. सासूचं राज्य होतं. सुनबाईला भूक लागली होती, दूध खायची इच्छा होती, दूध दुभतं सगळं होतं, पण सासू खाऊ देईना. काय करायचं? पोरगं रडायला लागलं. सासूने विचारलं, म्हणले पुरी काय झालं? पोरगं काय रडतं? म्हणले त्याला भूक लागली. म्हणले मग द्या ना त्याला. तेव्हा काही मॅगी नव्हती, बस 2 मिनिट. घरात दूध दुभतंय, भाजी नाही, कालवण नाही, मग त्याला दूध घाला दे ना. मग मला सांगा, 4-5 वर्षाच्या पोराला त्या बाईनं भाकर किती मोडली पाहिजे? चतकोर लई झाली. तिने मोडली 1.5 भाकरी. अगस्ती साखर कारखान्याची घातली पचभर साखर. म्हणले खा. बावळट. 1 लिटर तर दूध ओतलं तिने. पोराला म्हणले खा. जीव चालला होता खाण्या वाचून. त्या पोरानं 2-3 घास खाल्ले आणि पळालं. सासूनं पाहिलं, म्हणले तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मधलं, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय झालं? अगं म्हणले त्या कार्ट्याला तू चतकोर भाकरी मोडायची, 2 भाकरी मोडून ठेव, तुला लाज नाही वाटत? कोण खाईल ते? आता खा तूच. ती म्हणले तीच वाट पाहत होती. तो काला नाहीये, तो रद्दा आहे. काला खाऊ दही भात. भगवंतानं सांगितलं तुकोबराया, हा काला खाण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल का? हा काला सत्य लोकात नाही, ध्रुव लोकात नाही, तप लोकात नाही, मोहर लोकात नाही म्हणले नाही. अतळ वितर सुतळ मातळ तरातळ रतातळ 7 पाताळ म्हणले नाही. यमाच्या संयमनीमध्ये, इंद्राच्या अलकावतीमध्ये, इंद्राच्या अमरावतीमध्ये, वरुणाच्या अलकावतीमध्ये म्हणले नाही. सत्य लोकात म्हणले नाही, शिवलोकात म्हणले नाही, तपलोकात म्हणले नाही, भूरलोकात म्हणले नाही. बरं, 14 भुवन 21 स्वर्ग 8 वस्तू 9 ग्रह दिपाला रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र भरपूर कुबेर अग्नि किंपुरुष नाग देवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या लोकात म्हणले तिथे नाही. भगवंतानं सांगितलं मग हा काला कुठेच मिळत नाही, पण माझ्या वैकुंठात सगळं मिळतं. तुकोबाराय सांगतात सगळं मिळत असेल पण काय मिळत नाही? वैकुंठीता
कवळ म्हणजे काय हो? कवळ कवळ म्हणजे रोज म्हणतो ना आपण वदनी. मी एका पोराला म्हटलं का रे कवळ म्हणजे काय? तो म्हणे कवळीचा मोठा भाऊ. कवळ म्हणजे घास. कवड काही काल्याचे, तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. आजी हो अमरावती, काला दुर्मिळ आहे. त्याच्याकरता माणूस म्हणून जन्माला यावं लागतं. बरं माणूस म्हणून जन्माला आला तर तिकडे युरोपमध्ये नाही भागत, भारतातच आला पाहिजे. तिचे तर अजिबात नको. त्या बांगलादेशातल्या हिंदूंना आपण तिथे जन्माला आलो हे मागच्या जन्माचं पाप वाटत असेल महाराज. दिवसा ढवळ्या फाशीवरती लटकवल्या जात आहेत. काल आमचा एकच साधू बोलला तर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघला. एवढी एकी लोकांची. आणि ते काही चुकीचंही बोलले नाही. जे ग्रंथात आहे, आपल्या ग्रंथात नाही, त्यांच्या ग्रंथात आहे. परिस्थिती काय झाली महाराष्ट्रातली कालपासून? धर्मनिष्ठता, धर्माबद्दल असणारी आस्था, हा गुण परधर्मियांकडून शिकायला पाहिजे. एवढं तर मात्र त्यांना मानावंच लागेल की त्यांची धर्मावरती किती कट्टर निष्ठा आहे. आपली निष्ठा निष्ठी आहे. आपलं तेच चालू आहे, जानदेव ना जानदेव ना, आपने गली में तो तकलीफ नाही. अरे किती दिवस जानदेव ना. आतापर्यंत आम्ही सांगितलं देव देश धर्म. आता तो क्रम उलटा करायचा आहे. आता धर्म देश आणि मग देव. विठाल तुमचा धर्मच टिकला नाही, बाकीचा विषयच उरत नाही ना महाराज. खाली घरदार, जमीन, प्रॉपर्टी, बंगले, लेकरं बाळ, मुली सुद्धा सोडून पळून जावं लागतंय. आम्ही आमच्यात अजूनही ते बदल होणार नाही, होईल असं वाटतही नाही. धर्म येतो धर्म ततो जय. धर्मो रक्षती रक्षिता. धर्म प्रत्येकाचा आहे ना. ज्याला त्याला आपल्या धर्माचा आदर करायची त्या ठिकाणी पूर्ण मोह आहे, पण दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करून नाही. आपला धर्म आपली माय किती चांगली आपण हे सांगितलं पाहिजे. पण याचा अर्थ नाही की आपल्या मायेच्या पदराला कोणी हात घालीन आपण शांत राहायचं शंडासारखं. अजिबात नाही. धर्मासाठी प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे, कीर्तनकारा धर्म आहे, टाळकऱ्यांचा धर्म आहे, विद्यार्थ्यांचा धर्म आहे, शिक्षकांचा धर्म आहे, पुढाऱ्यांचाही धर्म आहे, श्रीमंतांचा धर्म आहे. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की निर्जीव आपला कधी धर्म सोडत नाही. सजीव सोडल्याशिवाय राहत नाही. सजीवांमध्येही जनावर सोडत नाही, माणूस सोडल्याशिवाय राहत नाही. सजीवांनी आपला धर्म कधी सोडला नाही. नाही नाही नाही. वाघ महिनाभर उपाशी राहिला म्हणून वाघानं धर्म सोडला, गवत खाल्लं, असं कधी झालं का? नाही 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 नाही. वाघ महिनाभर उपाशी राहू दे, गवत नाही खात. आणि माणूस महिनाभर आहे हा तेवढा, 12 महिन्यात. आपण आपल्या याचं पालन करणं गरजेचं आहे. मायबापू ती निष्ठा पाहिजे आपल्यामध्ये. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा हा तुझा जो काला आहे ना, तुझ्या वैकुंठात मिळणार नाही. त्याच्याकरता माणूस म्हणून जन्माला यावं लागेल, भारतात यावं लागेल. भारतात बी नाही ते बी महाराष्ट्रात यावं लागेल. आणि नाशिक जिल्ह्यात आले तर मग तुमचं मागच्या जन्माचं पुण्यच आहे. नाशिक जिल्हा, मी नेहमी कीर्तनातून सांगतो की नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया आहे. हे नगरमध्ये तर नाही येत ना तुम्ही, नका मग काही सांगून फायदा नाही. विठाल तुमचा विषय झाला होता पोरं. वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुझ्या वैकुंठात काल्याचे कवळ मिळत नाही, घास मिळत नाही देवा, अजिबात भेटत नाही. पण म्हणले का हो तुकोबाराय, तो काला खाण्याचा तुमचा काही नियम असेल ना. तुकोबाराय सांगता वारकरी संप्रदाय हा अप्पलपोट्या संप्रदाय नाही. या संप्रदायाने सगळ्यांना जवळ केलं. यारे यारे लहान तोर याती बोलते नारी नर करावा विचार न लगे चिंता. सकळांशी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार. सबके लिए खुला आहे खटनट यावे. ज्ञानोबरायने तर सगळ्यांना जयाने घातली मुक्तीची. माऊलीने सगळ्यांसाठी सगळं केलं हो. ज्ञानोबरायांनी सगळ्यांसाठी सगळं केलं.
मी परवा बोललो गोरक्षनाथ टेकडीवरती की एखादी आई एका लेकराला त्या ठिकाणी उपदेश करेल, एखादी माई 4 लेकरांना उपदेश करेल, पण ज्ञानोबारायांनी जगातल्या सगळ्या लेकरांना उपदेश केला. त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा केला जगासी उपकार. जगासी उपकार तारीले नारीन. महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबा तुकोबारायांचं लेकरू आहे. सगळेच माडकरी बिना माडकरी. फरक फक्त इतका आहे, माडकरी सख्खे लेकरे, बिना माडकरी चुलते. तेवढा तर गॅप ठेवणंच पडेल ना. तुकोबारायांना विचारलं तुमचा काला खाण्याचा अधिकार, काला खाण्याचा नियम, प्रोटोकॉल, दंडक महाराज म्हणता आहे ना, कोणता आहे? एकनेक एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. ही भावना वारकरी संप्रदायाची. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आमच्या मायनं आम्हाला हेच शिकवलेलं आहे. आमच्या ज्ञानोबराय तुकोबाराय निवृत्तीनाथाने आम्हाला हेच शिकवलेलं आहे. सगळ्यांची मदत करा. जे जे भेटे होतं या न्यायाने ज्ञानोबराय सांगतात. या पद्धतीने जीवन जगलं तर जीवन सुखरूप होईल. मग का तुमचा काला खाण्याचा नियम म्हणले आहे ना, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. तुझी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली. याची मावशी कोण? पुतना मावशी. सख्य होती का? तुझ लागी वधी उपजला मजाधी. राव कंसाने तातडीचे बैठक बोलले. चानूर मुष्टिक वक्रतन शिशुपाल शालू विद्रुप पांढरेक द्विवेद सगळ्यांना बोलवलं. म्हणले माझा वैरी रिपू दुश्मन शत्रू जन्माला मारून टाका. सगळे म्हणले मारून टाका मारून टाका मारून टाका. पण मारायला जाईन कोण? त्या मंत्रिमंडळामध्ये एक महिला आरक्षित सीट होतं. तुमचं आरक्षण आजकालचं नियम आहे, लय जुनं आहे. एसटी मध्ये 50% आता भेटलं तुम्हाला. अख्खी एसटी जाम केली तुम्ही. माणसांना बसायलाच जागा नाही महाराज. अजून एक योजना आली तुमच्याकरता. म्हणून घरात भांडण करताना एक गोष्ट ध्यानात ठेवत जा. आपली बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. कधी बी गाडी येऊ शकते आपल्या दारी. सुनील बाबा लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. अवघड. चला चांगली गोष्ट आहे. आमच्या घरी फॉर्म भरून पाहिला पण आम्हाला काही भेटला नाही तो लाभ. आमचं नाव उडवलं त्याने. ते ग्रामसेवक नाही तुम्ही बसत नाही महाराज. अरे म्हटलं मी भूमी नाही, आपला 7-12 कोरा आहे. गाडी कोणाच्या नावारी म्हटलं माझ्याची. म्हणले सिंधी का बाहेर.
सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. सध्या नवरदेवांचं लय वाईट आहे महाराज. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढच्या टेम्पो भर नवरदेव सापडतील अशी परिस्थिती आहे. गल्ली गल्लीत मारुती दिसतात. अवघड झालंय ते सगळं. तुमचा अधिकारच खूप मोठा आहे. किती मोठा आहे सांगू तुम्हाला. भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय तुम्ही? कशावर झोपलाय? कॉटवर? कशावर? शेषनागावर. पायाजवळ कोण आहे? देवाच्या पायाजवळ कोण आहे? पायाजवळ लक्ष्मी माता. काय करते ती? हा, पाय दाबते. हा फोटो आपल्याला काय सांगतो? रोज आपल्या मालकाच्या पायांची सेवा करणे हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. ज्या घरात माता आपल्या मालकाच्या पायाची सेवा करते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी परवा असंच बोललो. एक बाई लागेच उभी राहिली, म्हणली महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. काय संध्याकाळी कुठे कुठे फिरून येतात. योगबाई तर म्हणले महाराज आमच्या घरात एवढं नाशिल जनावर हे श्रावण महिना सुद्धा पाळत नाही म्हणे तू. म्हटलं तुझा दोष नाही माय. काय पाय दाबते त्याचा तर नळला दाबला पाहिजे. विठाला पुतना उभी राहिली. रत्नमाला होती मागच्या जन्मात राजा बलीची पोरगी. जन्म घेणे लागे. या जन्मामध्ये देवाला 20 जणांनी दूध पाजायला आली. कंसानं म्हटलं अगं बाई तुला दारी तरी कोणी येऊ देईल का? तू दिसायला किती भयानक भ्यासूर आहे. ते म्हणले ते नको काळजी करू, मी मेकओव्हर करून घे. अगं म्हणले जाशील कशी? म्हणले मी जाईल ना, ब्युटी पार्लर मध्ये जाईल, मेकअप करील मग जाईल. कंस म्हटलं बघ तुझ्या पद्धतीनं कसं हँडल करायचं ते बघ. आणि गेली गोकुळामध्ये यशोदेच्या महालामध्ये. नामा म्हणे आली नंदाची अंगणा, स्वरूप सुंदर देवांगणा. दिव्य वस्त्रालंकार अंगावर धारण केलेले रूप बदललेलं आहे. इतकी सुंदर दिसायची यशोदे मातेनं पाहिलं. तिला असं वाटलं की स्वर्गातून अप्सरा आपल्या घरी आली की काय भाव. विठाल इतकं शार्प पाहिजे माणूस नाही. परवाही तसेच होते बरं आपले बीडचे. वा आणि ते ना आज हे दिसले वा. हा ते थोरात गुरुजी आणि हेही थोरात भागवते माऊली 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 फार सुंदर. आणि हे लोक फार कमी सापडतात बरं महाराज. इतके गुणवान फार क्वचित सापडतात. बोटावर मोजणे इतके सापडते नाही. यशोदेनं विचारलं, हिने पुतण्याने विचारलं. म्हणले का ग तुला मुलगा झाला? म्हणले हो. म्हणले मग मला निरोप नाही, बातमी नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, इंस्टाला नाही, फेसबुकला नाही, स्टेटस ठेवलं नाही, सांगितलं नाही. ती म्हणले मी तुला ओळखलंच नाही. अगं म्हणले मी तुझी बहीण नाही येडी. म्हणली बहीण मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, माऊस बहीण नाही, आत्या बहीण नाही, गुरु बहीण नाही, दूध बहीण नाही, सावत्र बहीण नाही, मला 7 बहिणीपैकी कोणतीच बहीण नाही. तू कोण आहे? मी ती म्हणली मी तुझ्या आईच्या बहीणच्या नंदाच्या जेराणीच्या मोठ्या जावाची लहान सून आहे म्हणले. ती म्हणले असेल बाई इतक्या दुरून आली दिव्याला गारे. म्हणले बाळ कुठे तुझं? म्हणले झोपला येतो. झोपला येतो म्हटल्यावर उठून बसला. तो म्हणला येडी मी का झोपा जोडायला आलोय का? हे तर माझं बवणीचं गिराईक आहे. आणि चांगला दुकानदार बवणीचं गिराईक सोडत. पुतना गेली, देवाला उचललं, स्तनपान करायला लागली. मागच्या जन्माची इच्छा होती ती देवानं पूर्ण करायची होती. देवान डोळे मिटले. 19 कारण श्रीमद वल्लभाचार्य सांगता भागवतात. देवानं डोळे मिटले, दूध पिऊन टाकलं, विष पिऊन टाकलं, पंचप्राण ओढले, तिचा जीव कासावीस झाला. तिने सांगितलं मुंच मुंच म्हणजे सोड सोड. भगवंताने सांगितलं मावशे मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलंच नाही. मी एकतर कोणाला पकडत नाही, आणि ज्याला पकडलं त्याचा बेडा पार केल्याशिवाय सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. तो पुन्हा जन्माला येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी
देवानं तिला संपवलं. तुझी कोण घाली हुंबरी तू आपली मावशी मारी येले, म्हणून एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. अधिकारी तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बर्वण नीट उत्तम एकाच अर्थाचे 3 शब्द का तर प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. राजस तामस सात्विक, रजगुणी तमगुणी सत्वगुणी हे 3 प्रकारचे लोक आहेत. ते काही बर्वे काही नीट आणि काही उत्तम आहे. उत्तम म्हणजे सत्वगुणी आहे, काही रजगुणी आहे, काही तमगुणी आहे. म्हणून बर्वे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठोबार कुमार. जय जय विठ्ठल. आदरणीय सीताराम दादा यांना विनंती आपण सीताराम पवार. काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही घाले. तुका म्हणे वाळवंट बरोबर नीट होतो मग वैकुंठित वैसे नाही कवळ काही घाल्याचे. ठळक बातम्या संपल्या. इथून पुढे माझी वाणी तुझे वर्णी गुण तुझे
माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी तारू सगळे टाका ना ओ सगळे टाका ना विठाला विठाला नका 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 ना ओझ होईल ते हा फोटो काढेपर्यंत फोटो लागेल ना आपल्याला शेवटी नाही कीर्तनात अल्बमला विठाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं हारांचं वैभव तुमच्या भागातच बरं मनापासून आवडीच्या हरी अंतरापासून याने तरी रात्रीचे सुनील महाराजांना पडले तेवढे हारणे बरं बाबा गावातल्या कीर्तनाला गावातल्या लोकांनी एवढे हार टाकलेले मी पहिल्यांदा पाहिले बरं माझ्या गावात तर कागदाचा आणून लावला होता एकानं टायमावर भेटलाच नाही म्हणे गावातला महाराज सत्कार करायला पाहिजे तुम्ही भाग्यवान आहे महाराज उठाला इथून पुढे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारुभव सागरीची उचनीच अधिकारी देवाचं चरित्र 4 ठिकाणचे गोकुळातलं वृंदावनातलं मथुरेतलं आणि द्वारकेतलं भगवान गोकुळात 5 वर्ष होते वृंदावनात 6 वर्ष होते मथुरेत 14 वर्ष होते आणि द्वारकेत 100 वर्ष होते 5 आणि 6 11 14 25 आणि 100 सव्वाशे भगवान कृष्ण या मृत्यूलोकात 125 वर्ष होते 125 ची टोटल काय येते हो 125 ची टोटल बेरीज काय येते 1 2 3 आणि 5 8 याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे अवतार केतवा आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला ज्या दिवशी जन्माला आला तिथी काय होती याचे नावही 8च आहे बाळकृष्ण लालाकृष्ण युगलकृष्ण गोपाळकृष्ण राधाकृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण याचे नावही 8च आहे याला मुख्य बायका बी 8च होत्या रुक्मिणी जामवंती सत्यभामा मित्रविंद्या कालिंद्या नागनजिती भद्रा कालिंदी याच्या बायका सुद्धा 8 याला मित्र बी 8च होते मुख्य पेंद्या सुदाम्या वेळवाकडा बलिबेळदा सिदामा बिलोमंगल मधुमंगल राधेला 8 मैत्रिणी होत्या ललिता विशाखा ह्या ज्या मैत्रिणी यांची नावं 8 आहे 8 आकडा मराठीतला असा आहे ज्याला कुठेच गाठ नाही सगळ्या आकड्यांना गाठ आहे एकाला वरती 2ला मध्ये 5 3ला मध्ये 4ला खाली 5ला वरती 6ला सेंटरला 7ला मुंडक्याला 8ला गाठच नाही 8 बिना गाठीचा आकडा आहे बरेच लोक आतल्या गाठीचे असतात म्हणून बोललो तुम्ही 8वा मधुसूदना 8वा अवतारे भगवंताचा मायबाप सत्ययुग संपलं द्वापार युगाला सुरुवात झाली पापिया भक्त दैत्य मातले धरणेसे झाले होजे त्यांचे मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वाहे तोय सांगत असे देवाला 3 बायका आहे लीलादेवी भूदेवी आणि श्रीदेवी देवाला बायका किती लीलादेवी भूदेवी आणि तिसरी कोणती ती नाही ती बिचारी पाण्यात पडून मेली ती नाही श्री म्हणजे संपत्ती त्याचं नाव होतं त्रिपती त्रिपतीचा अपभ्रंश झाला तिरुपती आणि तिरुपतीला गेला तर सोनं टाकावं लागतं कारण तो मुळातच देव कर्जबाजारी का कर्जबाजारी झाला दोघी नवरा बायकोची भांडणं झाली लक्ष्मीचे भगवंताचे लक्ष्मी रुसून कोल्हापूरला निघून गेली बायको निघून गेली म्हणून याने दुसरं लग्न करायचं ठरवलं एक ध्यानात ठेवा कान उघडे ठेवून ऐका देवाला दुसरं लग्न पद्मावती सोबत करायचं होतं तर दुसरं लग्न करताना कुबेरापासून कर्ज काढलं देव दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडला तर कर्जबाजारी झाला आपण तर माणसं आहे अजून बी कर्ज फेडतोय तो गेलं तुम्ही टाकलं सोनं गिनं टाकलं होतं ना प्रभू एक तर टकलं करावं लागतं ओंकार भाऊ जाऊन आले आता जाऊन आले थोड्या दिवसात भरत भाऊ बी होते सोबत हा मग दोघं होते दोघं टकले होते ना आता तिथे पाहिलं धरतीनं गाईचं रूप घेतलं ब्रह्मदेवाकडे गेली डायरेक्ट देवाकडे गेली नाही पूर्वी मर्यादा होती नवरा बायको पती पत्नी सासू सासरे देर जेठ ज्येष्ठा श्रेष्ठांसमोर एकमेकाशी बोलत नव्हते तितकी मर्यादा होती जुन्या काळातले लोक सांगतात महाराज नावानं हाक सुद्धा मारत नव्हते
नंतरच्या पुढच्या काळामध्ये मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊन हाका मारायची पद्धत आली. आता अवघड आहे. मुंबईला गेला आमच्या परवाच्या दिवशी आमच्या गावातला एक माणूस लग्नाला गेला होता. बायकोला सांगितलं 2 दिवस येत नाही. काय झालं काय ठेव तिकडे, त्याला वाटलं वातावरण चिघडलं. ती दुसऱ्या दिवशी रात्री निघून आला रेल्वेनं. बायकोला सांगितलं 2 दिवस येत नाही. रात्री गेला, रात्री 3 वाजले होते. पत्नी बिचारी दिवसभर काबळ कशकून झोपली होती. याने दरवाजा थाप मारली. का रे आमच्या खानदेशातली भाषा. बाईला जाग आली. ती म्हणे कोण आहे रे. मर्यादा राहिली नाही. किती मर्यादा होती. गावाच्या वेशीतून जर माय माऊली पूर्वी गावाच्या वेशीतून गावात आली तर पायातल्या वाहना चपला हातात उचलून घ्यायची. आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते. मामाला सांगते मामा याला पॉलिश मारून आणा. मामाला ही लाज राहिली नाही. जागर काला होता माझा जालन्याला. रात्री गेलो. ते म्हटले महाराज आपल्याकडे फ्लॅटवर झोपायला. साहेब आले होते. मॅडम काही आल्या नव्हत्या. दरवाजा लावला होता. कीर्तना टोपला मी गेलो. त्याने दरवाजा थाप मारली. कुंदा ए कुंदा. मी म्हटलं साहेब हा कुंदा कोण. म्हणे माझ्या मेशीचं नाव कुंदा आहे. त्याने पुन्हा हाक मारली. कुंदा ए कुंदा. आतून आवाज आला. काय म्हणतो रे मुकुंदा. मर्यादा राहिली नाही. घरात दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर पडत नव्हता खाली. दीर. आणि आता नका घेऊ. हे तुमच्या लेकरासारखं आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई. मर्यादा काळ बदलला. माणसं बदलली. मानसिकता बदलली. सगळ्याच गोष्टी बदलून गेल्या. असो भगवान परमात्म्याच्या श्री सुक्ताने स्तुती करून श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण जगत व्यापक देव प्रकट झाले. म्हणले तुम्ही अवतार घ्यावं लागेल. कुठे शूरसेन मथुरा मंडल. शूरसेनाच्या घरी वसुदेव. वसुदेवला 7 बायका. सगळ्यात धाकटी माता देवकी. 6 मुलं मारले. 7वा गर्भ पतन पावला. 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. श्रावण महिना वर्षा ऋतू बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी रात्रीची वेळ आहे. आकाशात विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट पावसाची रिपरिप आहे. महिना श्रावण आहे. भगवान परमात्मा प्रकट होतील. 8व्या जन्माला येईल म्हणून कंसानं 20,000 सैनिक त्या बंदीशाळेच्या आजूबाजूला उभे केले. पण काय आश्चर्य माय बापू. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. आज जन्म में कन्हैया करामात 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 हो गई. खुल गए ताले सारे वही क्या बात हो गई. खुल गए ताले सारे वही क्या बात हो गई. आज जन्म में कन्हैया करामात 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 हो गई. भगवान प्रकट झाले. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. आणि आज जन्मे कन्हैया. देव प्रकट झाले. क्रूर कंसाच्या बंदीशाळेत पहारेकरी होते झोपेत. देवकी माता झाली प्रसूत आणि उघडीले दारे सारे अवचित जोबळ भगवान प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे उचलीला कमळापती पायीचे बंधन गळते. देवाला डोक्यावर घेतलं. शेषान छत्र धरलं. विजांचा कडकडाट यमुनीनं वाट दिली. गोकुळामध्ये गेले. यशोदेला योगमायेला सोबत घेतलं. देवाला यशोदेजवळ ठेवलं. वसुदेवजी परत झाले. गोकुळीच्या सुका अंत पारण आईले का बाळकृष्ण नागरी आनंद गुडिया तोरणे करते तू कामणे चंदमन मोहिले गोविंदे. सगळीकडे आनंदी आनंद आहे.
नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय हो बाल गोपाल की कन्हैया लाल की जय बाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा लाल की जय कन्हैया लाल आहा कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल की कोटि ब्रह्मांड की अधिपति लाल आहा गैया चराने आए जय हो पशुपाल की गैया चराने आए पशुपाल आहा नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की सांगो मी सांगो कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद किती सांगो मी सांगो कोणाला किती सांगो मी सांगो कोणाला आज गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दुःख दारिद्र्यास त्रास आला सगळीकडे आनंदी आनंद आहे परमात्म्याचं स्वरूप आनंद घन आहे आनंद स्वरूप आहे आनंदाची डोही जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात मायबापो ही घनात ठेवा जगात सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे विश्वकोशामध्ये मराठीच्या जागतिक लेवलला सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे दिवस रात्र पाप पुण्य चांगलं वाईट स्त्री पुरुष आपलं परक काळ गोर सुख दुःख आनंद याच्या उलट सांगा आनंद या शब्दाचे विरुद्धार्थी विश्वकोशात शब्द नाही तैत्तिरीय उपनिषदामध्ये भगवंताचं स्वरूप आनंदमय म्हटलेलं आहे आनंदमय हा भगवंत आनंद स्वरूप आहे नंदाच्या घरी मुलगा नाही झाला नंदाच्या घरी आनंद झाला नंद घर किती आनंद गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदे पुत्र झाला गौरण मनती एक धावी एकी पुढे वाटकाती सुंठ बडे गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे सगळीकडे आनंद आहे. चला देव रांगायला लागले रांगायला काय म्हणता इकडे हा रांगणेच म्हणतात आमच्या खानदेशात वेगळा शब्द आहे म्हणून विचारला हंबा 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 गुडघ्यावर चालायला लागला त्याला हंबा हंबा हिंदीमध्ये त्याला घुटमन घुटमन म्हणतात इकडे रिंगायला रांगणे शब्द येतो ते रांगण्याचा अपभ्रंश रिंगणे झाला आणि आमच्याकडे त्याला हंबा हंबा म्हणतात हंबा हंबा लहानपणी मायला चांगलं शिकवते डिगडिगी बघायला स्वयंपाक जेवायला डिगडिगी लहानपणी माय लेकरं लय गोड शिकवते एका बाईनं पोराला पाळण्यात टाकलं झोका देऊन गाणं म्हणायची दिल्लीचे केले किल्ली सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला क्या मंगळापूर मध्ये धिंगाणा केला देव रांगायला लागले डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणते डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणते आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी
मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे तळवे तळ हात हात टेकी दे तळवे तळ हात टेकी दे नाला गुडघ्याने रांगत नाला गुडघ्याने त्याचा तेवढाच व्हिडिओ कट करून तेवढाच व्हिडिओ टाक सोशल मीडियाला. अहो परमार्थात नाचतंय लेकरू, ते कोल्हापूरचं हलगीवर नाचतंय. मग हलगीवर नाचणार जर प्रसिद्ध झालं महाराष्ट्रात, ट्रेंडिंगला आहे सध्या, उद्यापासून हा ट्रेंडिंगला राहिला पाहिजे. ज्ञानोबा यांच्यात कीर्तनात नाचतोय. जरा जास्त द्या, 100 रुपये भागणाने द्यायचं. द्या ते बी द्या, त्याला काय करणार, खिशात नका ठेवते परत. द्या दोघं. शाबास. विठ्ठल हा दुसरा जोडीदार होता त्याचा. बरोबर. टाळ्या वाजवा एकदा. आणि मीच काय केलंय तुमचं? वा वा वा. तुमचं जरा मोठं आहे त्याच्यामुळं. हा शाल दिली. बरोबर. जाताना परत देऊन जाऊ का? नाही बाबा, तुमचा आनंद आहे हा परमार्थाचा आनंद आहे. अहो लोक कल्याण फाट्यावर जाऊन पैसे उडवतात. हे ज्ञानोबा आहे तो कोबरायच्या गजरातलं चिंतन आहे हा. आणि खरं सांगू का, पैसा योग्य ठिकाणीच खर्च झाला पाहिजे. आणि मला वाटतं याच्यापेक्षा योग्य ठिकाण दुसरं कुठे सापडणार नाही. गावाला धन्यवाद. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार तर आहेच, मी सोडून सगळे मोठे आहेत. अहो म्हणजे लहान मीच. गायक सुद्धा त्याच तोडीस तोड आणलेत तुम्ही. वादक तसे आहेत. मी तर म्हणतो ना, या सप्त्याला कोणाची दृष्ट लागू नये आणि लागणारही नाही. दृष्ट लावायचा प्रयत्न केला, मारुती गदा घेऊन बसेलच. मायबाप देव रांगायला लागले. चला पुढे. पुढेही बहुत करणे आहे. मला डेडलाईन दिलेली आहे. खरं तर महाराजांनी वाढवून घेतले 10 मिनिटं. नुसते मिनिटच नका वाढू. देव रांगायला लागले. रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता बोलायला लागले. आईच्या मांडीवरती जाऊन बसले. माईशी बोलायला लागले की माँ मेरी प्यारी माँ, मेरी अच्छी माँ, मेरी सुंदर माँ, मेरी बहुत अच्छी माँ. देखो माँ, तू भी गोरी, पिताजी गोरी, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा, मैं अकेला काला हूँ. लोग कहते हैं कि दाऊ भैया गोरा है, दाऊ दयाल गोरा है, तेरी माताजी गोरी, तेरे पिताजी गोरे, तू अकेला ही काला है. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी, मैं क्यों राधा क्यों गोरी. बोले मुस्कुराते मैया सुन मेरे प्यारे, गोरी गोरी राधिका के नैन गजरा रे, गजरा रे, गजरा रे. काली नैन वाली ने कैसा जादू डाला इसने का. ना माना और एक सफेद झूठ बोल रही, सच सच बता, तू भी गोरी, पिताजी गोरी, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा, मैं अकेला काला. कल मुझे राधा मिली थी, उसने कहा कि देख कन्हैया, तू भी गोरा है, तेरा पिताजी गोरा है, तेरे भैया गोरा है, तू अकेला काला है. मुझे तो लगता है कि तू यशोदा की संतान है ही नहीं.
मैया बोली लाडला कन्हैया मेरा काले कमली वाला इसलिए का ना माना और एक सफेद झूठ बोल रही सर बता. त्याला विचारलं होतं की तू काळा का झाला जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे काना तेरा रंग काला इतना बता दे काना तेरा रंग काला मैंने काली रात में जन्म लिया मैंने काली रात में जन्म लिया मैंने काली गाय का दूध पिया मैंने काली गाय का दूध पिया मेरे कमली का रंग काला इसलिए काला हूँ जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे काना तेरा रंग काला जरा इतना बता दे तेरा रंग काला सावळे परब्रह्म आवडे या जीवा घननिळा सावळा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा किती आवडतो तुझ्यान वाही नगा देवराया बहु आवडसी बर भगवान परमात्म्याला सांगितलं तू काळा का झाला त्याने सांगितलं मैंने काली रात में जन्म लिया अंधाऱ्या रात्री जन्माला आलो तो अंधार माझ्या अंगाला बी लागला म्हणले लबाड बोलतोय दुसरं कारण सांग तो म्हणतो मैंने काली गाय का दूध पिया काळ्या गाईचं दूध कसं निघतं काळ पांढर पांढर मेरे कमले का रंग काला इसलिए काला हूं. रोज कोड्या रोजगाराने देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारे गवडणी त्रस्त झाल्या किती यशोदे कृष्ण सांगावे कवनी राहे काळे कवनी राहे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काला पेंड्या सुदाम्याची जोडी बडी भद्र त्याचा गडी देवाला उखडासी बांधावे गोकुळी राहावे काला लेकरो किती आगाव असू द्या माय लेकराचीच बाजू घेते बाळ सगुणगुणाचं तान बाळ दिसतं गोजीर वाहन आणि काय सांगता घराने ग गोकुळ जाना माय उलट त्यांना सांगायची तुम्ही पुण्याचा भावरा हळ घेता शारंगरा तुम्ही खाईच्या ओढाळा घे पोरग किती आगाव असू द्या तुम्ही एखाद्या आईकडे तक्रार नाही की तुमचं पोरग काल दारू पिलं ती म्हणजे अजिबात नाही माझं पोरग बाटली पाहिली तरी उलट्या करतो काही सांगतात दारू पितो काही पटेलाचं सांगायचं ना अहो म्हणले काल दारू पिलं पोरग नाही 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 अजिबात नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पहिलेच लग्न होत नाही उगीच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ नका घालू अहो म्हणले मी काल माझ्या डोळ्यानं पाहिलं पोरग काल सरकार मान्यमधून बाहेर निघलं ती म्हणते मग ती पियत नाही कोणी पाजली असेल तिथं शेवटी जगत पित्याची माय होती हो हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता कैसा येईल तुमच्या हातागे गोकुळच्या नारी एका गवळणीनं त्याच्यासोबत पंगा घेतलाच खोडी केलीच शेवटी याने तिची एवढी फजिती केली सकाळी ती गवळण आली यशोदेकडे गारानं सांगते मी असता माझ्या घरी
रात्र झाली 2 प्रहरी मी असता पती शेजारी ग बाई बाई अवचित हरी तुझा आला यशोदे अवचित हरी तुझा आला यशोदे अवचित हरी तुझा आता गावातच राहायचं नाही. नवऱ्याला म्हणले आपल्याला या गावात राहायचं नाही. देव म्हणलं येडी तू गाव सोडून जाशील कुठे. मी नाही ऐसा कोणी ठाव मी नाही असं कोणतं ईश्वरा सर्वभूताना विठ्ठल जडीस तडी भरला देव नटला नाना परी. अगं मला सोडून जाशील कुठे. ती म्हणली कुठेही जाईल पण तुझ्या कोकणात नको जा. बैलगाडीमध्ये घर संसार टाकला. नवऱ्याला म्हणले जोरात 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 काढा गाडी गावात राहायचं नाही. संध्याकाळपर्यंत आपल्याला बॉर्डरवर अंडायची. काही अंतर चालून गेले बैलांना ताण लागली. बैलगाडी सोडली. बैल पाणी पाजायला गेला. देवानं तिच्याच नवऱ्याचं रूप घेतलं आणि तसेच बैल घेऊन आला. गाडी जंपली. तिला म्हणले चल पटकन तो काळा माझं रूप घेऊन येईल. ती म्हणली येऊ तर द्या त्याला. तितक्या तिचा खरा मालक तिकून बैल घेऊन आला. देव तिला म्हणे पाय आला की नाही. ती म्हणली येऊ तर द्या फक्त जवळ येऊ द्या त्याला. त्याने पाहिलं देवाला खाली ओढलं. देवाला छातडावरती बसला. देवाला त्या ठिकाणी लाथाबुक्क्याने मारणार. तितक्या देव म्हणला मला काय मारतो. बैलगाडीवर 3रा बसलेला होता. याने याला सोडलं त्याला काढायला गेला. दोघं नंदबाबाकडे गेले. तो म्हणला माझी बायको. तो म्हणला माझी बायको. दे दिसायला दोघं सारखे दिसले. नंदबाबाला पेस पडला की आता ओळखायचं कसं. शेवटी नंदबाबानं निकाल दिला 30 फूट खड्डा खोदा. तो खड्डा एका उडीत जो पार करेल त्याची बायको. ज्याची बायको तो गपकन खाली बसला. तो म्हणला काही भेटणार नाही. अवघड झालं. तो खाली बसल्याबरोबर नंदबाबाने सांगितलं भाऊ तुझीच बायको आहे जा घेऊन. तो म्हणला बाबा तुम्ही कसं ओळखलं. म्हणले मी बी त्याचा बाप आहे. मला माहिती 30 फुटाचा खड्डा फक्त माझंच कार्ट उडी मारू शकतं. रोज कारानी रोज खोड्या. शेवटी भगवंताला सांगितलं तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात. देवानं 9 लाख गायी चारल्या. कर्मण्यवाधिकारस्ते माफलेषु कदाचन. आधी केले मग सांगितले. देवानं 9 लाख गायी चारल्या. हमने सुना है 5,500 साल पहले यादव कुल में एक लाला पैदा हुआ था. 5,500 वर्षा अगोदर यादव कुळात एक लाला जन्माला आला. त्याने गाईला चारा टाकला. 5,500 वर्षानंतर यादव कुळात एक लालू जन्माला आला. गाईचा चारा खाऊन गेला. खांद्यावर कांबडी हातामध्ये काठी चारी तसे धेनु सावळा जगजेती धेनु सावळा जगजेती धेनु सावळा जगजेती धेनु राधे 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 मुकुंद मुरारी. वृंदावनामध्ये गेले देव गाई सारायला. गोपाला देवाचं नाव आहे गोपाला. गाई पाळा असा त्याचा अर्थ आहे. पेंद्याने सांगितलं देवा खांदी भारपोटी भूक काय खेळायचे सुख बहु केली वन वन पायी पेटी झाली सिन चला वळू गाई बसू जेव्हा एका ठाई. भगवंताने सांगितलं आता आवरून. पेंद्या सांगितलं नाही देवा आपला खेळ करायचा आहे. भगवंताने सांगितलं बघ पेंद्या कोणताही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्या लागतात. मग तो भजनी मंडळाचा खेळ करायचा असो का गावाचा खेळ करायचा असो 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत नाही. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून टाळीपोळी झाली. एका पार्टीचे कॅप्टन भगवान कृष्ण आणि एका पार्टीचे कॅप्टन पेंद्या. 88,000 ऋषीचे खचाखच भरावा स्टेडियम. मॅच रेफरी भगवान व्यास. थर्ड अंपायर भगवान शुकदेव.
पेंद्याने विचारलं देवा कोणता खेळ करायचा म्हणले 2020 खेळून मोकळं. ती 5 दिवसाची कसोटी वन डे नाही शक्य आता, सगळं धावतं झालं. म्हणले ठीक आहे, टाळीपुडी झाली, गडी वाटल्या गेले, स्टेडियम भरलेलं आहे. पेंद्या वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड, भगवान के हाथ में बल्ला. पेंद्या पहली ओवर डालने के लिए तैयार, गुड लेंथ बॉल ऑफ स्टंप की बाहर जाते हुए, लेकिन उतनी खूबसूरती से इस्तेमाल करते हुए उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. का म्हणे आता आणि खेळ मोडावा परत आवरा आता. अहो घे मिळवणी गोपाळ, सगळे गोपाळ कमलाकार बसले. मुदा घेऊन या करी, पेंद्या वाटी तो शिदोरी, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई
जय देव जय देव जय पांडुरंगा आषाढी कार्तिकी भगवान गेली चंद्रभागी माझे स्नान दर्शन घेळा मात्र तारावय वस्ती घे श्वासनाम देव देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा आरती ज्ञान कैवल्य तेजा दैवत्य साधु संत लोकले ज्ञान जगी हित कैवल्य तेजा भगर चले आरती तुकाराम स्वामी ब्रह्मा तुकाचार्य मंगळामेश्वर चरणी स्वामी विठ्ठल याची भावी माझी असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारी करी वारी चुकवणे संगे सर्व काळ प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारी वारी करी चुकवणे चंद्रभागे तुका मागे हेची दान पंढरीचा वारी करी मागणी जे गजबते आहे त्याची सरी पाय या संतासने तुझे हेची मदत आहे आणि गुरुजे काय न मागू तुका मने आता उदार तो होय मज ठेवी पायी संता ज्ञानदेव एक विनंती करेल मला वाटतं मंदिरामध्ये रक्तदान शिबिर सुरू आहे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की रक्त दिलं की कमी होतं की काय पण नियम असा आहे की रक्त दिलं की काही घंट्यांमध्ये पुन्हा त्या ठिकाणी रक्त येतं आणि जगात सगळं तयार होतं पण रक्त तयार करता येत नाही म्हणून ज्या ज्या तरुणांना ऐच्छिक मनापासून वाटत असेल हे बघा जगात अनेक दान आहे भूमिदान गोदान नेत्रदान कणकदान मतदान त्याच्यातलं एक सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो आणि तेवढं रक्त आपल्याला परत येतं म्हणून आपण रक्तदान करायला पाहिजे आणि श्रोत्यांना एक विनंती करेल श्रावण महिनाभर पूर्ण महिनाभर सकाळी 8:30 वाजता शेमारू मराठी बाणा या मराठी चॅनलवरती प्रभातवाणी या सदरामध्ये 8:30 ते 9:15 पर्यंत आमची श्रीमद भागवताची कथा सुरू आहे आपण सगळ्यांनी ती कथा श्रवण करावी श्रीमद भागवताची अशी सगळ्यांना विनंती करतो